की एवढ्या मोठ्या महागड्या जमिनीमध्ये जिथे गुंठ्याला लाखोंचा बाजार आहे अशा ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय एवढ्या गुण्यागोविंदाने करता, तेही तुमचा सगळा व्याप सांभाळून रिटायरमेंटमध्ये. मी आमचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे, बसेस आहेत आपल्या. अच्छा, बसेस आहे. बरं, तो व्यवसाय सांभाळतो. किती बसेस आहे तुमच्या? 30 आहेत. बापरे, 30? त्याला दूध घेत होते गिरगायची सुनबाई. बर. एकदा योगायोगाने मला बोलली, पप्पा याचं बिल द्या. त्याला म्हणलं काय रे बाबा किती पैसे द्यायचे तुला? म्हणलं 1800 रुपये. माझे चमकले डोळे. बर. म्हणलं बाबा हा 60 रुपयांनी मला गिरगायचं दूध देऊ शकत नाही. बरोबर. म्हणून त्याला बोललं मला गोठ्यावर व्हिजिट करायचे. बर. तो मला गोठ्यावर येऊन द्यायला. सकाळी सकाळी गोठ्यावर एंट्री मारली तर लहान भावाचा मेवणा आहे तिथं. म्हणलं अरे दूध द्यायला आलो. म्हणलं कसलं गिरगायचं? अरे म्हणलं त्या फुकण्याकडे काय म्हणलं गिरगायन काय जारशाचं एकूण तिकून जमा करते द्या. तसाच गेलो चाकणला, 2 गिरगाय घेतल्या. आता माझ्या गोठ्यावर कितीतरी इकडले आसपासचे लोक येतात. बरोबर. कधी कधी कोणी म्हणते अण्णाजी ये म्हैस का देऊ, ये गाय का देऊ, ये तो आम्ही देतो त्यांना ऑन डिमांड. बोट लावायचं आणि दूध घ्यायचं. बस बस. त्याच्यामध्ये थेंबभर पाणी टाकायचं नाही. अच्छा, ज्या दिवशी माझी पाणी टाकायची इच्छा होईल त्या दिवशी मी हे बंद करून टाकेन. क्या बात है. गिरगायचं कसं लक्षण आहे, ती आपलं बाळ पहिलं बघते. बरोबर. आता ह्यांना गिरण आहे, गावठी गाई सुद्धा. हा. गावठी गाई, गिर हा, गाय म्हणजे ते जर सगळ्या दूध प्रकारचे. पुरेसं नसेल तर हा. लाथा मारते. हा. लोकांना वाटतं हे गावठी गाय लाथाच मारते. अरे बावळ्या, तू तिला खाऊ घालत नाही. मग ओके. तिचं पोट जर नाही भरलं तर ती तुम्हाला दूध काढू देणार नाही. बरोबर का तुम्हाला? कोणता तो आजार आला होता तो लंपी. त्यावेळेस म्हणजे त्यांना खाता पण येत नव्हतं. मग त्याच्यामुळे तुमच्याकडे तो चालू वाचला. असताना आला कसा काय? नव्हतं त्यावेळेस चालू. नव्हतं सर. त्याच्यानंतर चालू नुकतेच चालू केलं. झाले. अच्छा. अशी परिस्थिती होती की कोणती गाय कोणती म्हैस मरण का जगन अशी परिस्थिती. काय बात करता? हो. एवढी गंभीर परिस्थिती हो. होती. सगळ्या किती लोकांना- गायांचा अशी समस्या होती? सगळ्यांनाच झालं. गोठा All. धक्का वाटला होता. 2 गायांची परिस्थिती अशी होती हा. की त्यांच्या जिभेतनं असे लोळेचे लोळे पडत होते बाहेर. हा. आणि त्या ज्या बसल्या होत्या ना, दूध 15 दिवस फेकून देत होतो बाहेर. बाप दूध रे. देतो. पण त्या 15 दिवसांनी सगळ्या टोटल बऱ्या झाल्या. काय बात करता? हो. आणि एक गाय तर अशी होती ती 1.5 लाख किमतीची गाय होती. 1.5 लाख 1.5 लाख रुपयाची. किमतीची 35 लिटर दुधाची गाय होती. बर. पण ती जगली. वाह, क्या जगली. बात. आणि वाह. ज्यांनी तुमच्या नाशिकलाच गेली ना, तो अजूनही म्हणतो अण्णा काय माझ्या जिंदगीचं सोनं केलं म्हणतो. सायकलिंग करत कुठपर्यंत गेला होता सांग काकांना? किती किलोमीटर इथून लोणावळा? 50 किलो. 50 किलोमीटर सायकलिंग गेला. हो. अरे वा, टाळ्या. मिल्क चार्जरचे बॉय असे नॅशनल लेवलला जाऊ राहिले. तर आता SSMचा चारा करण्यासाठी मी प्लॉट इकडं भाडे हा ना, बघा, म्हणजे खास SSMचा चारा हा. करण्यासाठी. वा वा वा, टाळ्या वाजवा म्हणून आजोबांसाठी. बंद वा वा करा. वा. तेव्हापासून मी भावाच्या नादी लागलोय. भावाला रिक्वेस्ट करतोय तुम्ही हे करा, हे करा, हे करा, हे करा. पण त्यांच्या डोक्यातलं सूत्र काय अजून जायना झालंय. हा, आता त्यांना पुरावा देतो ना. मला काय बोलले, काकडी लावली. बर. हेच हे 1.25 महिन्यात काकडी आली पाहिजे. कशावर? केमिकलवर. यस. बर. मी म्हटलं बघू काय प्रयत्न करू म्हटलं. बर. माझ्या पद्धतीने मी तिला बेसल डोस दिला आणि 1 महिन्यात 4 दिवसामध्ये काकडी काल काढली. मॅडमनी बघितलं. का हो, खरं का? हा. चॅलेंज स्वीकारलं. यस. वो जो पाउडर खिलाते हैं ना इनको, हाँ हाँ हाँ, उसका क्या इफेक्ट दिख रहा है? तो वो खिलाता है ना, हाँ, तो दूध लेवल में रहता है. वो नीचे गिरता नहीं है. नहीं, ये सबसे बड़ी बात है, बहुत बड़ी बात है. हा जो लॉट मी आणला हाँ गायींचा, हाँ, याच्या अगोदरचा लॉट जो आणला होता बरोबर. पंजाबवरनं, हाँ तर 10 पैकी 5 गायी माझ्या 3 महिन्यात मेल्या. नंतरचा जो लॉट आणला, हाँ. जातानाच डबा घेऊन गेलो होतो 5 किलोचा. कशाचा? सौदा झाला की तिला चालू लगेच. येत ना, ओम एससीटी वैदिक Yes, चार्जर yes, नमः. मिल्क चार्जर महा. आणि नंतर ज्या गाय आहेत त्या सगळ्या अशाच्या अशाच आहेत. एकदम. मुंबईचा एक माणूस होतो दही न्यायला सर. पाहुण्याकडे आला ना, स्पेशल सांगतो त्याला दही ठेव माझ्यासाठी. घर आहे, आले ना मुंबईवरून, ते आले
आले की मला फोन असतो त्यांचा की मला दही हवंय. मिल्क चार्जरच्या दुधाला स्पेशल फोन येतात मला, अण्णा मिल्क चार्जरचं दूध द्या. आपण 60 रुपये सांगितलं, हो एवढं स्वस्त आहे. त्यांना वाटतं गिरगाई सारखं मी 90 आणि 100 रुपयात घ्यावेत. सर मला माझे भाऊ, माझे सोयरे, तिचे पप्पा, तिचे भाऊ सगळे काय तरी सगळे दुनिया करून मोकळे झाले ना. आता हे काय सुचलंय अण्णाला. माझ्या बस मालक संघटनेचा अध्यक्ष होतो गेली 15 वर्ष. हा. ते मला चिडवायचे, म्हणले फक्त अण्णा 1 वर्षभर करा. 1 वर्षभर केलं ना आम्ही तुम्हाला 5 म्हशी आणून देऊ. आता मी त्यांना म्हणलं चला शेण काढायला. 10 वर्ष आले. आता ही जी गाय आहे ना, ही गाय हे बघा ही, ही हा तिचा खोबा गेला होता. हा बर ती महिनाभर बसून होती. हा डॉक्टर येऊन इंजेक्शन देऊन वैतागून गेले. बरोबर. औषधापासून वैतागून गेले. बर. त्यांना काही जमलं आणि नाही. तेव्हा? मग मी सांगितलं, म्हणलं 50चं 100 करा, 100चं 200 करा. हा आणि मग तो पाळणा आणला. अजून पाळणा बाहेरच बघा बर माझ्या एका सहकार्याचा. बर. त्या पाळण्यामध्ये 1 महिनाभर ठेवली आणि तिला कंटिन्यू पावडर चालू ठेवली. ती सनसनीत उभी राहते आता. ते बघा. एकदम ओके. माझ्या वडिलांना 99 वर्षापर्यंत शुगर नाही, बीपी नाही, काय नाही. आणि आम्हाला 5ही भावना शुगर, बीपी, दुनियादारी सगळं. मग पैसा आता भरपूर आणि याच्या रोग पुढं आहे. काय? हा याच्या पुढं काय? आता म्हणून- शेतकरी बंधू आहेत, एवढे काबड कष्ट करतात, यांना शुगरचा काय संबंध आहे सर, सांगा बरं मला. अन्न हा अन्न केमिकल्स आहे ना. सांगून त्यांना वैतागलो. नमस्कार. नमस्कार सर. आपल्या गोठ्याची महती अख्ख्या महाराष्ट्रभर गाजली आणि मग आम्हाला असं वाटलं की तुमच्या गोठ्यावर भेट द्यावी. काय जादू आहे अशी गायकवाड साहेबांमध्ये, का सगळे लोक चौकशी करता, गोठ्याची माहिती घेता, तुमची आत्मीयता जनावरांविषयी, दुधाच्या गुणवत्तेविषयी ही संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली. आणि मग आम्हाला थोडीशी जिज्ञासा निर्माण झाली की एवढ्या मोठ्या महागड्या जमिनीमध्ये, जिथे गुंठ्याला लाखोंचा बाजार आहे, अशा ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय एवढ्या गुण्यागोविंदाने करता, तेही तुमचा सगळा व्याप सांभाळून रिटायरमेंटमध्ये. तर त्याची सगळं थोडीशी कहाणी आम्हाला ऐकायची होती. सध्या काय परिस्थिती, आता किती दिवस झाले हे सोड? 10 वर्ष. 10 वर्ष झाले. हो. आणि व्हिडिओ काढून किती दिवस झाले? व्हिडिओ करून 3-4 वर्ष आले असतील सर. 2 वर्ष झाले असतील का? जास्त. 3 वर्ष झाले. हो. म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त झाले. हेड मॅडमचं नाव नाही आठवत. हा, ऋतुजा मॅडम होत्या. ऋतुजा मॅडम. यस. कोण आहे ते? ओळख तर करून द्या ना. सुनबाई आहे माझ्या. नमस्ते. डबल ग्रॅज्युएट इंजिनियर आहेत. अच्छा. हे चिरंजीव आहेत. बर. आणि हे माझे धाकटे भाऊ आहेत. अच्छा. 5 जण भावांचं माझं काय कुटुंब करतात? आहेत. काय ते करता देखील तुम्ही? मी आमचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे, बसेस आहेत आपल्या. अच्छा, बसेस आहे. बर. तो व्यवसाय सांभाळतो. किती बसेस आहे तुमच्या? 30 आहेत. बापरे, 30? मोठं काम करता तुम्ही तर. मग 50 साहेब तुम्हाला मदत होत्या. करता? 50 होते सर. हा. माझ्या राज्यात 50 पर्यंत नेलं होतं मी. बर. शून्यातनं. तुम्ही आता ह्या सुरू केल्या मग? आता हे कसं केलंय, आता हे तुमच्या पुढे पिल्लू उभं राहिले का? येस. आता बंद केलं त्याला मी. त्याला दूध घेत होते गिरगायची सुनबाई. बर. एकदा योगायोगाने मला बोलली पप्पा याचं बिल द्या. तो आला आणि म्हणली पप्पा याचं बिल द्या. कोण म्हणे? सुनबाईने सांगितलं दूधवाल्याचं बिल द्या. बर मग त्याचं दूध त्याला म्हणलं काय रे बाबा किती पैसे द्यायचे तुला? म्हणलं 1800 रुपये. बर. तर 1 लिटर दूध घेतोय आपण आणि 1800 रुपये बोलल्या बोलल्या माझे चमकले डोळे. बर. म्हणलं बाबा हा 60 रुपयांनी मला गिरगायचं दूध देऊ शकत नाही. बरोबर. म्हणून त्याला बोललो मला गोठ्यावर व्हिजिट करायचे. बर. तो मला गोठ्यावर येऊन द्यायला. आता माझ्या गोठ्यावर कितीतरी इकडले आसपासचे लोक येतात. बरोबर. कधी कधी कोणी म्हणते अण्णाजी ये म्हैस का देऊ, ये गाय का देऊ, ये तो आम्ही देतो त्यांना. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना. म्हणजे ऑन डिमांड. ऑन डिमांड. बोट लावायचं आणि दूध घ्यायचं. बस अरे वा. त्याच्यामध्ये थेंबभर पाणी टाकायचं नाही. अच्छा. ज्या दिवशी माझी पाणी टाकायची इच्छा होईल त्या दिवशी मी हे बंद करून टाकेन. क्या बात है. त्याला दूध तर पाहिजे. मग त्यांनी काय मला गोठा येऊन द्याय ना. मग मी जबरदस्ती माझ्या गावाला जाताना रस्त्यावरच गोठा. असं असताना तो आज लय पुण्याहून लोक आलेत, आज लय सहलच आली माझ्या गोठ्यावर. अरे बापरे बापरे म्हणलं एवढा मोठा माणूस आहे म्हणलं तू. म्हणजे सकाळी सकाळी गोठ्यावर एंट्री मारली हां. तर तिथे एक आमच्या लहान भावाचा मेवणा आहे तिथं. म्हणलं दाजी सकाळी सकाळी इकडं आज म्हणलं अरे दूध घ्यायला आलो. म्हणलं कसलं? गिरगायचं. हां. गिरगायचं कोणाकडं? हे काय टेड्याकडं. समाज बांधव सगळा ओळखी पाळखीचा. हां. अरे म्हणलं त्या फुकण्याकडे काय म्हणलं गिरगायन काय जारशाचं इकून तिकून जमा करते द्या. अरे माझ्या बघा अंगावर माझ्या काटा आला. बापरे. तसाच गेलो चाकणला.
2 गिरगाई घेतल्या, टाकल्या भावाला गाडीमध्ये थांबा टाकून थांबा दिल्या. थांबा 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 मला एक सांगा, हा तुम्ही एवढा पटपट डिसिजन घेतला हा का बरं? काय ग बाई आमची आत्या म्हणते, काय ग बाई येडी म्हणे 3री पिढी. म्हणजे हा. यांना कळणार नाही ते, हा, हा, पण जेव्हा हे आजोबा होते तेव्हा त्यांना कळेल ते हा. की का बरं माणूस आपल्या नातवंडासाठी पागल होतो. मला सांगा, तुम्ही 2 जण पैसे कमवता बरोबर आहे, परंतु ज्याच्याकरता कमवतो, असं समजा कमवल्यावर तुम्ही वारसा कोणाला लावणार आहे? वारस नाव कोण लावणार आहे? बरोबर आहे, चिरंजीवांचं. आता मला सांगा, त्याचं आरोग्य महत्त्वाचं आहे की त्याची प्रॉपर्टी महत्त्वाची आहे? आरोग्य. मग आधी काय महत्त्वाचं आहे? दोन्ही महत्त्वाचं आहे बघा, आरोग्य बी महत्त्वाचं आहे आणि प्रॉपर्टी बी महत्त्वाची, बरोबर आहे की नाही? पण आधी काय महत्त्वाचं आहे? जे आजोबाला दिसलं का? आजोबा त्यांना समोर दिसतोय कोण? मृत्यू. तुम्हाला दिसत नाही आहे, कारण तुम्ही म्हणता अजून 50 वर्ष, अजून 70 वर्ष, आता आपण तर यंग आहे, अजून जगायचं वय, आता थोडी मरायचं वय. म्हणजे त्यांना मृत्यू समोर दिसतोय आणि मग त्यांना काळजी वाटते की माझं लेकरू जे आहे ते कसं राहिलं पाहिजे? निरोगी, आणि त्याचा वारसा त्याला अनुभवता आला पाहिजे, जगता आला पाहिजे. जर तुम्ही निरोगी असाल, तुम्ही पैसा किती पण कमवू शकता, सरी सलामत तो पगडी 50. आज मुळशीच्या लोकांना हे शिकणं गरजेचं आहे की आम्हाला जमिनीचा तुकडा टिकवायचा जर आला, टिकवता आला, तर आम्ही खरे पुरुष. जमीन विकून तर कोणी पण श्रीमंत होऊ शकतो, येडा पण होऊ शकतो, त्याला काय अक्कल लागते? विकायला काय अक्कल लागते? हो, पिकवायला अक्कल लागते. तुम्ही जो निर्णय घेतला या नातवंडासाठी, तो खऱ्या अर्थाने तुमच्या आत्म्याने निर्णय घेतला. तर गिरगाई घेतल्या आणि हे आमचे भाऊ शिक्रापूरला, माझं बरं. प्रॉपर गाव शिक्रापूर, बर गाडीमध्ये पाठवल्या. एक पुतण्या माझा येतो इकडं रोजचा, हां. अपडाऊन करतो कारणी. म्हणलं सकाळचं दूध आम्हाला द्या, संध्याकाळचं तुम्ही खान, त्यांना सांभाळा. बरोबर आता ते गिरगाईचं कसं लक्षण आहे, ते आपलं बाळ पहिलं बगते. बरोबर. आता ह्यांना गिर नाही, गावठी गाई सुद्धा, हा, हा. गावठी गाई गिर हा, गाय म्हणजे ते जर सगळ्या दूध प्रकारचे. पुरेसं नसेल तर हा. लाथा मारते. हा. लोकांना वाटतं हे गावठी गाय लाथाच मारते. अरे बावळ्या, तू तिला खाऊ घालत नाही, तिचं पोट भरत नाही, तिचं सोड, तिच्या लेकराचं पण पोट भरत नाही. मग ओके. तिचं पोट जर नाही भरलं तर ती तुम्हाला दूध काढू देणार, नाही, कारण ती दूध पाना चोरते. Yes. गावठी गाय पाना चोरते. जर्सी गाय पाना चोरत नाही. बरं कळलं का? का तुम्हाला? 3 वर्षामध्ये तुम्ही अजून चालू आहे तुमचं हो, मिल्क चार्जर कंटिन्यू चालू आहे. मिल्क चार्जर कंटिन्यू चालू. तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. हा, मला संबंध तुमच्याकडून ऐकायचंय, काय हे काय चाललंय बाबांचं? त्यांची आता ह्याच्यासाठी हाऊस होती, त्याच्या आरोग्यासाठी पूर्ण. आता आरोग्याची हौस असते का? अहो, असं काय करता मॅडम म्हणजे तुम्ही? ह्याची मला पण सांगा, हाऊस तुमच्या ज्या होती, गाड्या ह्याची आहेत, पण, हा. तुम्ही गाड्यांचा व्यवसाय करता, तुमच्या गाडीचं आरोग्य टिकावं म्हणून जर तुमचा ड्रायव्हर काही काळजी घेत असेल, हो, घेतो. ती हौस आहे का? ती हौस आहे का सांगा? तसं नाही, ही हाऊस पण होती आणि ह्याचं आरोग्य पण. दोन्ही हा, येऊन म्हणजे त्याचं त्यांचं पॅशन पण होतं, छंद पण होता, आणि त्यांना त्याच्यातून आनंद. तुम्हाला वाटतं का गायांजवळ आल्यावर बरं वाटतं? हा, छान वाटतं. हां, येते ते रिचार्जिंग जे आहे, आपण बघा, हे रिचार्जिंग सेंटर आहे बघा, ते बघा प्रेम आहे की नाही? हां, हे कोणतं प्रेम बघा, हे मिल्क चार्जर प्रेम. मिल्क चार्जर. हां? मिल्क चार्जर तुम्हाला काय अनुभव आहे मिल्क चार्जरचा, आहे का काही? हो, आहे ना. ते कोणता तो आजार आला होता तो लंपी. लंपी. त्यावेळेस म्हणजे त्यांना खाता पण येत नव्हतं. मग त्याच्यामुळे तुमच्याकडे तो चालू वाचला. असताना आला कसा काय? नव्हतं त्यावेळेस चालू. नव्हतं सर, त्याच्यानंतर नुकतंच केलं. चालू झाले. अच्छा, तुम्ही अनुभव घेतला. हो, बर त्याच्यानंतर चालू केलं. म्हणजे तो गोठा होता जुना. बर बर, त्या गोठ्यामध्ये आला होता. बर कोरोनाच्या हां नंतर. हां, अशी परिस्थिती होती की कोणती गाय कोणती म्हैस मरण का जगन, अशी परिस्थिती. काय बात करता? हो, एवढी गंभीर परिस्थिती हो. होती? पण त्याच्यामुळे म्हणजे त्या आजाराने ते फोड आले, खायचं बंद, बंद डायरेक्ट, चालू केलं. म्हणजे पेशंट तयार झालं सगळं. एक 15 दिवसामध्ये किती गायांचा अशी समस्या होती? सगळ्यांनाच झालं. गोठा धक्का बाटला होता. सगळं पूर्ण तुमचा एकदम गोठा जायबंदी झाला होता. एक वासरू देखील गेलं नाही. म्हणजे चालू सगळ्यांना बाधा झाली होती. 2 गायांची परिस्थिती अशी होती हां, की त्यांच्या जिभेतनं असे लोळेचे लोळे पडत होते बाहेर. हा, आणि त्याच्या बसल्या होत्या ना, दूध 15 दिवस फेकून देत होतो बाहेर. बाप दूध रे, देतो. पण त्या 15 दिवसांनी सगळ्या टोटल बऱ्या झाल्या. काय बात करता? हो, सगळं बरं. तुम्ही काय पाहत तेव्हा, काय परिस्थिती होती खरं सांगा? मी स्वतः जायची त्यावेळेस रोज गोठा. मग? मग त्यावेळेस ते असं पाळवत नव्हतं, पण अशी परिस्थिती होती. हा, डॉक्टर ते- विलाज केले नाही का? तिला त्रास सगळे व्हायचा. इलाज केले, इंजेक्शन, औषधं सगळं केलं, पण काहीच फरक नाही. पण ते चालू केलं, कोणीतरी सांगितलं बापांना. नाही नाही, मग ते चालू डॉक्टर म्हणतो, डॉक्टर काय म्हटले तुम्हाला? होईल, बरं होईल, नाही तर मग एखादं जाईलच बोलले, जाणार असं सांगितलं होतं त्यावेळी डॉक्टरने. म्हणजे तशी परिस्थिती होती. परिस्थितीच तशी. मग त्यांना कसं काय कळलं मिल्क चार्जरचं? का हो? पप्पांना कुठून कळलं? तुम्हाला कुठून कळलं? नंतर केलं होतं. मला मिल्क चार्जर बद्दल अगोदरच थोडंसं हे होतं, Idea नुकतंच होती. चालू केलं होतं. नुकतंच चालू केलं होतं. बर
आणि मग मॅडम मला सांगायचं डबल करा म्हणजे जे 50 ते 100 ग्रॅम करा. ते 100 करा, बर. 100चं 200 करा. बर. मग त्या म्हणजे त्यांना पाणी उकळून त्याच्यामध्ये टाकून म्हणजे त्या खातच नव्हत्या ना, बघतच नव्हत्या ना. मग तुम्ही बळच पाजायचं, हो, त्यांना कोमट पाण्यामध्ये हे करून मी पाजायचो, लिक्विड करून पाजलं. लिक्विड करून पाजलं. बर बर. मग त्या तशा खायला लागल्या. रिकवर व्हायला लागले. हा रिकवर व्हायला बापरे. लागल्या. आणि एक गाय तर अशी होती ती 1.5 लाख किमतीची गाय होती. 1.5 लाख 1.5 रुपयाची लाख गाय. किमतीची 35 लिटर दुधाची गाय होती. बर. पण ती जगली. वाह, क्या जगली. बात. आणि वाह. ज्यांनी तुमच्या नाशिकलाच गेली ना, तो अजूनही म्हणतो अण्णा काय माझ्या जिंदगीचं सोनं केलं म्हणतो. म्हणजे ज्याला दिली हा नाव काढतो अजून. वाह, क्या बात आहे. विषय आपला थोडासा इकडे गेला. त्याच्या आरोग्याची गोष्ट बोला. तुम्ही बरोबर, म्हणाल, बरोबर, अण्णा त्याच्या बरोबर. दुधासाठी घेतलंय. बरोबर. मग तो असा कसा, हां. त्याला कुठली मेडल मिळाले सांग जरा. म्हणजे तो दिसतो पण ऍक्च्युली वीक नाहीये. नाही, हा वीक तुम्हाला याला कोणी वीक म्हणतंय? कोण वीक म्हटलं याला? स्पोर्ट्समध्ये खूप हे बॅट इधर इकडे समोर बघा. परवा कुठं गेला होता? सायकलिंग करत कुठपर्यंत गेला होता सांग काकांना. किती किलोमीटर इथून लोणावळा? 50 किलो. 50 किलोमीटर सायकलिंग गेला. हो, सायकल करत नॉनस्टॉप. क्या बात आहे. अरे वा, टाळ्या. अजून काय काय मेडल मिळवले? हां, ॲबॅकसमध्ये. मिल्क चार्जरचे बॉय असे नॅशनल लेवलला जाऊ राहिले. मिल्क चार्जरचे बैल ते रेसमध्ये येत आहे, घोडे रेसमध्ये येत आहे, गाया दूध एकदम भारी देत आहे, आणि मिल्क चार्जरचं दूध खाणारे ऑलिम्पिकमध्ये चमकत आहे, रेसमध्ये चमकत आहे. काय बात आहे ही? काय वाटतं तुम्हाला? किती फोन आले आतापर्यंत 3 वर्षात? खूप खूप खूप. किती आले असतील? माझा स्वभाव असा आहे सर, हां मला फोन आला आणि बायचान्स तो बिझी असला की मिस कॉल मध्ये जाऊन पडतो. हां हां. त्याला फोन केल्याशिवाय मला चैन पडत नाही. कोणाला आलेला ज्याचा फोनला? फोन आला. हा, वाह. मग तो कोणीतरी अनोळखीच असतो आणि तो डायरेक्ट मला अण्णा म्हणतो. बर. हा, अण्णा ते मिल्क चार्जर दिला. आता परवा एक सणसवाडीचा पोरगा आहे. अच्छा. अण्णा म्हणला मला इतकासा फरक नाही वाटत म्हणला. बरोबर. दूध वाढलंय बरोबर पण मला त्याची फॅट नाही वाढली म्हणला. बरोबर म्हणलं फॅट आहे तशीच आहे म्हणला. बरोबर मग म्हटलं तू एक काम कर, म्हटलं मात्रा वाढव जरा बरोबर. किंवा मग डोस वाढव. मॅडमला फोन दिला. आणि SSMचा चारा कर. येस येस येस. मग ते आता काय आहे, आता त्यासाठीचा हा प्रयत्न चाललाय माझा हा. की आतापर्यंत चारा नव्हता. हा. मला उगीच मी सगळं तुम्हाला सांगायचं ते चुकीचं आहे. तर आता SSMचा चारा करण्यासाठी मी प्लॉट इकडं भाडे हा ना, बघा म्हणजे खास SSMचा चारा हा. करण्यासाठी. वा वा वा, टाळ्या वाजवा म्हणून आजोबांसाठी. वा वा वा. म्हणून ते मार्गदर्शन करायला बंधूला आज बोलवलं. योगा किती भारी बघा. यांना तृप्त करणं लय गरजेचं. बाबा आपल्याला खायला भेटलं तर आपण उड्या मारणार आहे. काय बात करतो, बरोबर आहे की नाही? तसं यांना खायला पौष्टिक भेटलं पाहिजे ना. राईट. गाडी गन मी म्हणतो मर्सिडीज आहे, पण तिला पेट्रोल ओरिजिनल पाहिजे ना. तर पेट्रोल भेसळीत चालेल. मग ते गाडी गन ओरिजिनल आहे पण पेट्रोल भेसळीचं आहे. ऑइल चांगलं आहे पण पेट्रोल नाही. चारा महत्त्वाचा आहे. बरोबर. पुढं माझा छंद वाढत 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 गेला. हां आणि बारामतीच्या कार्यक्रमाला पाटील साहेबांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं, ऋतुजा मॅडम मी तो होते ना त्यावेळेस. हां हां. त्या वेळेला मला म्हणजे SCT वैदिक मला त्यावेळेला समजतं. तेव्हापासून मी भावाच्या नादी लागलोय. भावाला रिक्वेस्ट करतोय तुम्ही हे करा हे करा हे करा हे करा. पण त्यांच्या डोक्यातलं सूत्र काय अजून जायना झालंय. आता मला सांगा 1 मिनटं. हा, आता त्यांना पुरावा देतो ना. हां मला काय बोलले, काकडी लावली. बर. हे मला 6 महिन्यात काकडी आली पाहिजे. काय बोलले मला? 6 महिन्यात काकडी आली पाहिजे. कशावर? केमिकलवर. यस. बर मी म्हटलं बघू काय प्रयत्न करू म्हटलं. बर माझ्या पद्धतीने मी तिला भेसळ डोस दिला बर सरांच्या मार्गदर्शनाखाली. बर. आणि 1 महिन्यात 4 दिवसामध्ये काकडी काल काढली. मॅडमनी बघितलं. काव खरं का? हा, चॅलेंज स्वीकारलं. येस. आता दुसरी गोष्ट सांगतो. आता हां ज्यावेळेस मी पेरूच्या बागेचा आग्रह केला, हां म्हणलं आता हे काबड कष्ट करणार, हां हे काढ ते विक, हे काढ ते विक. हां बाजारामध्ये परिस्थिती अशी आहे. हां मग त्या परिस्थितीला मात करण्यासाठी आपण म्हणलं फळबागेमध्ये बर. जाऊया. मला म्हणले अहो काय ना दिले लागताय, शेजारी कारखाना इथं ते आमची मळी आणा. बाग फेल, तमकेची बाग फेल, तमकेची बाग फेल, अशा प्रकारचे ते मला भेटत होते. बर म्हणलं एकदा मला प्रयोग करू द्या. बर जर का आपण सक्सेस झालो बर. तर पुढे जाऊ, बर. नाही तर सोडून देऊ विषय. तेवढ्याने काय होते. बरोबर. मग ते ऐकलं. आता त्या बागेमध्ये एवढ्या काळ्या लागल्या सर कशाला? पिरूला. बर. आता 7 महिन्यामध्ये एवढ्या काळ्या लागल्यात. मी परवा म्हटलं मोज बाई, हे गेले होते फिरायला. फिरायला गेल्यांना मी पाठवलं. म्हटलं तुझ्या काळ्या किती आल्या? 36. हां ही गेलं. म्हटलं तुझ्या किती आल्या? 36. म्हटलं तुम्ही कॉफी केली का?
तिने 36 लिहिले म्हणून तू लिहिले का विचारा, समक्ष विचारा. तुम्ही मोजल्या कोणी नाही ना, मी स्वतः मोजल्या. मग क्लिक करून मोजा, आले 36. सगळ्यांच्या सारख्या. हो. बर बर बर. काय यांचं काय म्हणणं आहे, बोला, ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं? जर समजा हे आयुर्वेदिक आहे हां तर याच्या बाजारची काही चौकशी आहे का? बरोबर. ते आहेच खात्री. बरोबर बरोबर. हां तुम्हाला 1 रुपया जास्ती मिळाला. बरोबर बरोबर. असं काही मार्केट आहे का उपलब्ध? आज आपण बेंटेक्स आणि सोनं सारखं दिसतं, हा बरोबर. सामान्य माणसाला फरक कळतो का? नाही. बेंटेक्समधला सोन्यातला फरक कळतो का आपल्याला? नाही. तज्ज्ञ माणूस लागतो, बरोबर आहे की नाही? परंतु दोघांची किमतीत किती फरक आहे? हे जर 10,000 असेल तर ते 1 लाख रुपयाला आहे. एवढा फरक आहे की नाही? म्हणजे 10 पट फरक आहे. तुम्हाला वैदिकमध्ये जो भाजीपाला किंवा धान्य पिकवता तुम्ही किंवा दूध तयार करता, आता मला तुमचं उदाहरण घ्या. तुम्ही जेव्हा वैदिकवर दूध तयार करता आणि पूर्वी तुमचं दूध होतं, काय फरक पडला नाही का? फरक पडला ना सर. काय फरक पडला? माझे कस्टमर, मी कधी कधी वैतागून कधी कधी दांडी झाली, कधी प्रॉब्लेम आला. हां आता भैया लोक निघून गेले हां. आणि गॅप पडली, हां. विचारतात हां. असा प्रॉब्लेम आहे. हां अण्णा काय अडचण आहे का? हां. म्हणजे गाई म्हशी घ्यायला पैसे नाहीत का असे विचार, पण दूध कोण? तुमचंच पाहिजे. हो, कोण म्हणता? कस्टमर माझे. वो जो पाउडर खिलाते ना इनको, हाँ वो पाउडर खिलाते ना, वो बैग वाला, हाँ हाँ हाँ, उसका क्या इफेक्ट दिख रहा है? वो खिलाता है ना, हाँ तो दूध लेवल में रहता है. वो नीचे गिरता नहीं है. नहीं. ये सबसे बड़ी बात है, बहुत बड़ी बात है. हाँ तुमको अनुभव है क्या? हाँ अगर गाय, अगर समझो बच्चा ठहर गया, हाँ, उसके बाद में दूध गिर जाता है, वो धीरे धीरे कमता है. बराबर है. लेकिन इसके साथ में नहीं गिरता, वो रुक जाता है. 1-2 लीटर का फर्क होता है बस. बस. अगर ये नहीं रहेगा तो 4-5 लीटर का गिर जाता है. सही है गलत है? हाँ, सही है ना. ये होने से बीमारी आती है क्या? नहीं ना, कम बीमारी आते हैं. और बाकी लोगों को भी है, ये सब है ना, मच्छर हाँ. कम होता है. अगर ये पाउडर बंद कर दिया तो बास आएगा ना सर. क्या क्या तकलीफ होगा? क्या है ना, उसका लीवर है ना, हाँ उसमें पाचन शक्ति कमजोर होता है उससे. इसका ये नहीं चलेगा तो नहीं चलेगा. ओके. और इसका खाना भी कम हो जाता है. खाना कम खाते, हाँ पाचन कम हो जाता है, हाँ, खाना- यहाँ ज़्यादा गंदा बचता है, हाँ, बराबर दूध है ना, हाँ. कम लगता है. दूध भी कम आता है, हाँ, दूध भी कम दूध आता गिर है. जाता है. जब खाना नहीं खाएगा तो दूध कैसा है? दूध का क्वालिटी अच्छा है. तो नहीं नहीं, अगर ये नहीं यूज करेगा तो वो क्या है, दूध का क्वालिटी कैसा हो जाता है? पतला हो जाता है. पतला हो जाता है और गांधी बोलता है कि पानी डालता है. हा जो लॉट मी आणला हाँ गाईंचा, हाँ याच्या अगोदरचा लॉट जो आणला होता बरोबर. पंजाबवरनं, हाँ तर 10 पैकी 5 गायी माझ्या 3 महिन्यात मेल्या. मॉर्टॅलिटी, मृत्यूदर जास्त होता. हा, मृत्यूदर. का बरं? तुम्ही होते का तेव्हा? होते पण त्यावेळेस मी जास्त पाहत नव्हते. पण अच्छा. त्यावेळेस पप्पा घेऊन यायचे ना, हां. आल्या ना ते म्हणजे मरूनच जायच्या गाड्या, आल्या की मारायच्या. आणि नंतर जो त्यांना त्यावेळेस मंत्र माहित नव्हता ना. नंतरचा- ओम SCT वैदिक मिल्क चार्जर नमहा माहित नव्हता ना. नंतरचा जो लॉट आणला, हा जातानाच डबा घेऊन गेलो होतो 5 किलोचा. कशाचा? सौदा झाला की तिला चालू लगेच. तेच ना, ओम SCT वैदिक मिल्क चार्जर नमहा. मिल्क चार्जर महा. आणि नंतर ज्या गाया आहेत त्या सगळ्या अशाच्या अशाच आहेत. एकदम बघायला आला की तो कुणीतरी असं, त्यावेळेस मी थोडासा असं म्हणजे माझा स्वभाव पाहून, माझा व्हिडिओ पाहून काय काय, अरे अण्णा मला एखादी चांगली गाय द्या हा, हा, ना, हा. खात्रीशीर. हा, हा. माझ्या 2-3 गाया अशा हाणल्यात ना तुमच्या नाशिकरांनी. नेले हा, गोड गोड बोलून. हा, गोड बोलून गोड बोलून. 65,000 गाई त्याच्याकडे गेल्यानंतर 30 आणि 35 लिटर दूध द्यायला लागलो. काय बात करता? हो, म्हणजे मी तुम्हाला पुरावा देतो. तो म्हणजे तुमच्याकडे एवढी ठेप नाहीये तरी हा. पण तुम्ही त्याची काळजी घेता. हा, हा. आता तुमचा प्रश्न पुढे या. मला सांगा, जर तुमच्याकडे क्वालिटी असेल, ते बी चारतात आता सर, हा ते बी चारतात. मला सांगितलं परवा, आमच्या मग? भाऊजांनी सांगितलं, मग? अण्णा ते काय पावडर आहे ते आणावं एक डबडं. मी परत त्यांना 5 किलो बरं, बॅग घेऊन मग? दिली. मग? मग ते चारायला लागले काय आता. अनुभव आहे का? हा, दुधाला जरा साईज आडी येते बरोबर. आणि जित्राबाची पण थोडी ठेप राहते. आणि ज्या गिरायकांना जी सवय लागली याची, बरोबर. ते दुसरं दूध खाऊ शकत खाऊ शकत नाही. हा. बर, तुम्ही बाजार जरी वाढवले तरी ते बंद करू शकत नाही. नाही. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, तुम्ही क्वालिटी वाढल्यामुळे बाजार जर वाढवले तर ग्राहक नाही म्हणत, नाही. मग तुम्हाला अजून काय पाहिजे? प्राधिकरणामध्ये माझे असे कस्टमर तुम्ही हे यांचं जे म्हणणं हो दे, आहे हा. का तुमचा शेतमाल वेगळा विकला जातो का, तर पहिली गोष्ट अशी की जर SCT वैदिक तुम्ही जर भाजीपाला पिकवला तर तो मार्केटपेक्षा 30 ते 40% रेटनी जास्त जातो. तुमच्याकडचं दह्याला मागणी कशी असते? दही तर खूप जातं. मुंबईचा एक माणूस होतो दही न्यायला सर, पाहुण्याकडे आला ना, स्पेशल सांगतो त्याला दही ठेव माझ्यासाठी. घर आहे, आले ना मुंबईवरून, ते आले की मला फोन असतो त्यांचा की मला दही हवंय. तुमचं काढून ठेवा. 2-3 किलो मला दही पाहिजे. मिल्क चार्जेसच्या दुधाला स्पेशल फोन येतात मला, अण्णा मिल्क चार्जेसचं दूध द्या. आपण 60 रुपये सांगितलं,
अहो एवढं स्वस्त आहे की त्यांना वाटतं गिरगाई सारखं मी 90 आणि 100 रुपयात घ्यावेत. मी आपलं प्रामाणिक आहे तेवढं 55-60 रुपये घेतो. मी आनंदी आहे, मला जास्त नको आहे. आता हा हायवे कोणता आहे? आता आम्ही ज्या हायवेने आलो तो आता ह्या हायवे आता आतमध्ये आले हा. तो चिंचवड गावात जातो. चिंचवड गावात गावातनं जातो. मग पिंपरी चिंचवड. हा पिंपरी चिंचवड. बर म्हणजे हा सरळ रस्ता हायवे आहे. हो 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 तिथून हे 900 मीटर अंतर आहे. हो हो म्हणजे एवढ्या आपण त्याला काय म्हणतो की सेंट्रल प्लेस मध्ये. सेंटरच हा आता हे पुण्याचं काय सेंट्रल झालं ना, आता काय राहिलं त्याच्यामध्ये? सेंटर हा हा. म्हणजे ह्या भागामध्ये जो तुमचा IT चा रिजन आहे पूर्ण, त्याच्यामध्ये आता सगळीकडेच पसरलं ना पुन्हा. पलीकडे किती पसरलेले? खूप मोठं झाले, सगळं डेव्हलपच आहे सर. याच्या मागे किती आता? हा, हा. याच्या मागे किती किलोमीटर असेल? याच्या पाठीमागं सगळं म्हणजे किती बी किलोमीटर 50 पर्यंत सगळं सगळं जाम झाले. म्हणजे इथून इकडे 25 किलोमीटर आहे मागे. इकडे किती किलोमीटर आहे पुढे? इकडं कमी असेल. 15 किलोमीटर. नाही जास्त. हा 15 किलोमीटर. इकडे 15 किलोमीटर हा. आणि इकडे कमीत कमी 50 किलोमीटर असेल. इकडे 50 किलोमीटर, आणि इकडे जवळजवळ 30 किलोमीटर असेल. 20-25 30 किलोमीटर. हा. 30-40 किलोमीटर असेल इथून. हा म्हणजे याच्या आळंदीपर्यंत, येस आळंदीपर्यंत हा सगळा. शिक्रापूरपर्यंत. शिक्रापूरपर्यंत पसरलं. शिक्रापूर पण जाम झाले आमचं. म्हणजे शिरूरला पण दिसतं तिकून. शिरूरला दिसतो पुण्याचा काही भाग. शिक्रापूर मध्ये देखील आपला जो प्लॉट आहे ना, हा. आपल्या पोटाच्या प्लॉटच्या अवतीभोवती सगळीकडे फ्लॅट झालेत. हा सगळीकडे रहिवासी झाले. म्हणजे मला सांगा, तरी पण तुम्ही हा व्यवसाय लावून धरलाय. सर मला माझे भाऊ, माझे सोयरे, तिचे पप्पा, तिचे भाऊ सगळे काय तरी सगळे दुनिया म्हाताऱ्याला करताय. काय आता? सगळे दुनिया करून मोकळे झाले ना. आता हे काय सुचलंय अण्णाला? करू आणि मग करू भागले. माझ्या टीम मधले मी माझ्या बस मालक संघटनेचा अध्यक्ष होतो गेली 15 वर्ष. हा. ते मला चिडवायचे, म्हणले फक्त अण्णा 1 वर्षभर करा. 1 वर्षभर केलं ना आम्ही तुम्हाला 5 म्हशी आणून देऊ. आता मी त्यांना म्हणलं चला शेण काढायला 10 वर्ष आले. त्यांना वाटलं करू करू भागले हा. आणि आता गो पूजेला लागले. मला जिथं आनंद मिळतो ते करण्याचा. क्या बात मला आहे. पैशाची भूक माझी संपली. काय वाटतं तुम्हाला त्यांचा आनंद त्यांना बघून? करून ठेवलंय. चांगलं हा? वाटतं. ते हॅप्पी आहेत आणि मेन म्हणजे त्यांचं असं चिडचिडा स्वभाव कमी झाला. टाळ्या. सुंटी वाजून खोकला गेला. हे खरंय बरं का. SCT वैदिक मध्ये मिल्क चार्जरचं किंवा SCT वैदिकचा भाजीपाला असेल, मिल्क चार्जर दूध असेल, हे खाल्ल्यानंतर माणसाच्याच नाही जनावराच्या पण आणि पिकाच्या पण स्वभावात बदल होतो. आता ही जी गाय आहे ना, ही गाय हे बघा ही. ही हा तिचा खोबा गेला होता. हा बर. ती महिनाभर बसून होती. हा डॉक्टर येऊन इंजेक्शन देऊन वैतागून गेले. बरोबर. औषधापासून वैतागून गेले. बर. त्यांना काही जमलं आणि नाही. तेव्हा? मग मी सांगितलं, म्हणलं 50चं 100 करा, 100चं 200 करा. हा आणि मग तो पाळणा आणला. अजून पाळणा बाहेरच बघा बर माझ्या एका सहकार्याचा. बर. त्या पाळण्यामध्ये 1 महिनाभर ठेवली आणि तिला कंटिन्यू पावडर चालू ठेवली. ती सनसनीत उभी राहते आता. एकदम ओके. आता इथं काय कुचामली ना, मी हा. सरळ सांगतोय तिला डबल कर बस. आपला घरचा डॉक्टर. हा बस घरचा मिल्क चार्जर हा डॉक्टर. घरचा हा, डॉक्टर. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल सर्व महिलांना काय सांगाल? मिल्क चार्जर चांगलं आहे घ्या, म्हणजे आपल्या मुलांसाठी, आपल्या पिढीसाठी पुढच्या खूप चांगलं आहे. म्हणजे या- आरोग्यासाठी आपल्या. आरोग्यासाठी या तुमच्यासाठी चांगलं नाही? म्हणून माझ्यासाठी पण चांगलं आहे. ते सांगा ना, काय चांगलं आहे? तुम्हाला- म्हणजे आता म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे आता लेडीज मध्ये. बरोबर प्रत्येक बरोबर. ह्याच्यात खूप नाही problem आहे. PCOD हा एक भयंकर प्रकार आहे सध्या. भयंकर म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना आता तरुण पिढीला एवढा त्रास होतो, कारण केमिकलचं जे अन्न आहे आणि याच्यामध्ये जे उत्तेजक आहे सगळं, दुधामध्ये, चाऱ्यामध्ये, पिकामध्ये, फळांमध्ये जे PGR वापरले जातात, त्याने त्यांच्या हार्मोनल ग्रोथवरती एवढा वाईट परिणाम होतो. त्यांना चांगल्या म्हणजे मुद्द्याला हात घातला सर तुम्ही. खूप खतरनाक विषय हा. म्हणजे आपल्या ज्या मनुष्याच्या पिढ्या आहे त्या पिढ्यांचं जे म्हणतो आपण त्याला, जे गर्भाशय आहे, या आपल्या संपूर्ण समाजाचं जे गर्भाशय आहे, त्या आपण मंदिरात गेल्यावर म्हणतो ना, हे त्याचं गर्भद्वार आहे की नाही? हा मंदिराचा गर्भगृह आहे. जसं मंदिराचं गर्भगृह आहे ना, तसं या समाजाचं गर्भगृह स्त्रीच्या ओटीपोटीमध्ये, आणि त्याच्यावरच हल्ला करतं हे सगळं केमिकल. जसं गाईची म्हणून परिस्थिती आता परिस्थिती काय आहे. झालेली आहे, माझ्या वडिलांना 99 वर्षापर्यंत शुगर नाही, BP नाही, काय नाही. आणि आम्हाला 5ही भावना शुगर, BP, दुनियादारी सगळं. मग पैसा आता भरपूर आणि याच्या रोग पुढे आहे. काय? हा याच्या पुढे काय? आता म्हणून- शेतकरी बंधू आहेत, एवढे काबड कष्ट करतात, यांना शुगरचा काय संबंध आहे सर? सांगा बरं मला. अन्न केमिकलचं आहे ना. सांगून त्यांना वैताग मग मला सांग, आपण तर सहन करू, समजा शुगर झाली तर गोळ्या औषधं खाऊ. हा. ह्या काय करतील? त्या कोणाला सांगतील? आणि सांगून उपयोग काय? डॉक्टर लोक परत केमिकल चालणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, आनंद वाटतो आम्हाला, जर SCT वैदिकचा भाजीपाला, आहार आणि मिल्क चार्जरचं तूप जर खाल्लं स्त्रियांनी, तर खतरनाक रिझल्ट मिळतो. बनवते, घरीच बनवते, घरचं वेगळं बनवते गिर गायचं. तुम्हाला असं काय अनुभव आला की हे सगळं आपण ज्यावेळेस आहार खातो, दूध खातो, त्याने आपल्या हेल्थवर चांगला परिणाम होतो? म्हणजे दूध
पहिलं म्हणजे असं प्यायला नको वाटायचं, बर असं वास यायचा, नको वाटायचं दूध. पण आता असं नाही, मी स्वतः पण पिते, पप्पा पण पितायत आणि मला दूध जिंदगीत पचत नव्हतं सर. सगळे दूध दूध म्हणलं की हो आता दान करी संध्याकाळी का टंपास भर दूध मारून झोपायला जातो, जेवत नाही. दूध पित नव्हते. विचारा देते मला देते. तुम्ही 3 वर्षापूर्वी व्हिडिओ काढला तेव्हा असेच होते, हो तुम्ही आजही असेच हो. का बरं? तुम्ही असे काही बटन दाबलं की एखादं पॉज? हा थोडंसं बाकीच्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आहे. सर आणि- 2.5 महिने ॲडमिट होतो, 2.5 महिने माझ्या बरोबरीचे सगळे गेले फटाफट 40शीतले. मी माघारी आलो 67 मला क्या बात, क्या बात आहे ना, पुनर्जन्म झाला ना. मी खोटं बोलत असेल विचारा त्यांना. वा, वा, आणि वा. घरी आल्यानंतर सुद्धा ऑक्सिजन लावून 1.5 महिन्यापर्यंत माझी सेवा केली. बर पण आता थंडणी झालो पहिल्यासारखा, बर पळतोय 50 किलोमीटर जातो. गावाला जायचं म्हणलं ना तिकडे काय काम असलं ना, आता हे बघतात बंधू सगळं, पण आता हे औषधं बनवणं आमकं तमकं नाही जमत त्यांना ना, मग मला जावं लागतं. बर तुम्ही काय परत 40 मध्ये घुसले काय? हा 40 घुसले परत? कुठं आता रनिंग किती आहे? रनिंग आता 71 किती? 71 71 मधून तुम्ही 40 मध्ये घुसले काय? पोट नाही आहे हा सर, तुमच्यासारख्यांचे सहवास लाभले मला. सर्व शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना मी हे सांगणार आहे की बाबा जर का- विशेष करून मुळशी पॅटर्नला सांगा. हा म्हणजे मुळशी पॅटर्न मला सांगा, हे जे एवढे सगळे कोटीचे बंगले घेतलेले जे काही लोक आहेत, हो ज्यांना आता लाखांची पॅकेज आहे, हो यांना आयुष्यभर खायला काय लागणार आहे? अन्नच लागणार. जमीन ते एकदाच घेणार आहे, हो. प्लॉट एकदाच घेणार आहे, हो. फ्लॅट एकदाच घेणार आहे, हो बरोबर आहे. परंतु ते विकलं गेलं की त्यांना आयुष्यभर काय लागणार आहे? आयुष्यभर अन्नच लागणार आहे ना. आणि ते अन्न जर तुम्ही पिकवलं, हो सरला मॅडम सारखं तुम्ही पिकून जर करोडपती झाले हो तर ते खूप चांगलं नाही मोठा का? आनंद आहे तो.